आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो त्यावेळेला आपण फिश फ्रायची ऑर्डर देतो आणि त्या फिश फ्रायच्या ऑर्डरमध्ये बरेचसेच प्रकार आहेत. आता त्यातलाच एक प्रकार म्हणजे ही बांगडा फ्राय. आता हा बांगडा फ्राय चवीला तर एक नंबरच लागतो आणि बनवण्यासाठी ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर हा बांगडा फ्राय बघू शकताय तुम्ही, आतनं एकदम सॉफ्ट झालेला आहे, वरनं अगदी कुरकुरीत आहे. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, इथं आतनं एकदम ही सॉफ्ट असा झालेला आहे हा बांगडा फ्राय, वरनं एकदम कुरकुरीत. तर हा करण्यासाठी मी बांगडा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला अशा मधनं 3 ते 4 चिरा मारून घेतलेत. 1 चमचाभर मीठ घातलं आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर ह्याच्यात 1 चमचा धने पावडर आणि जिरे पावडर घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि नंतर अर्ध लिंबू घेतलेलं आहे, तेही याच्यात सगळं पिळून घेतलेलं आहे. आता हे लिंबू पिळल्यानंतर हा जो मसाला आहे तो सगळ्या माशाला चांगला मिक्स करून घ्यायचा, सगळीकडनं लावून घ्यायचा. आता इथं माशाला आपण चिरा पाडल्यामुळं हा सगळा मसाला त्या माशात आतपर्यंत जातो. आता इथं हा मसाला सगळा त्या माशाला लावून घेतल्यानंतर हे मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. आता हे मासे मॅरिनेट करण्याच्या वेळेला आपण थोडीशी आलं लसणाची पेस्ट जरी घातली तरी पण हा मासा अजून छान लागतो. आता इथं हा मॅरिनेट होतो आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. एका ताटात तांदळाचं पीठ घ्यायचं 2 चमचे किंवा ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल. आता इथं 2 चमचे मी पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर इथं 1.5 चमचा रवा घेतलेला आहे. आता हा रवा एकदम बारीक रवा आहे आणि नंतर त्यातच 1.5 चमचा आपली घरगुती चटणी घातलेली आहे किंवा कांदा लसूण मसाला आहे हा. तर हे घातल्यानंतर त्यात थोडासा गरम मसालाही घालायचं म्हणजे ही चव अजून छान लागते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण सगळं मिक्स झाल्यानंतर आपण जो मॅरिनेट करायला ठेवलेला बांगडा आहे तो घ्यायचा आणि तो बांगडा ह्याच्यात सगळीकडनं व्यवस्थित कोट करून घ्यायचा. हे सगळं व्यवस्थित सगळीकडनं लागलं पाहिजे आणि हे पीठ जरासं वाळलं असल्यामुळं हे सगळीकडनं व्यवस्थित लागतंही. या माशाला ते पीठ व्यवस्थित कोट झालं म्हणजे ह्याला बाइंडिंगही चांगलं येतं, म्हणजे ते तेलात घातलं की पटकन सुटत नाही. आता आपण इथं गॅसवर एक तवा तापत ठेवलेला होता. तो तवा चांगला तापला की नंतर त्यात तेल घालायचं. ते तेलही चांगलं कडून द्यायचं किंवा चांगलं तापून द्यायचं आणि त्याच्यानंतरच हा मासा त्यात सोडायचा. म्हणजे मग हा मासा तेलही जास्त पीत नाही, अगदी न तेलकट होणारा असा हा फिश फ्राय होतो. मासा हा तव्यात तेलात टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं त्याला अजिबात हलवायचं नाही. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर मगच त्याची दुसरी बाजू पलटायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मासा फ्राय करत असताना त्याच्यावर कोणतंही झाकण लावायचं नाही. जर झाकण लावलं तर ह्याची वरची बाजू असते ती कुरकुरीत अजिबात होत नाही, एकदम मऊ पडते. मासा हा वरून कुरकुरीत आणि आतमधनं एकदम सॉफ्ट असला म्हणजे हा मासा खाण्याची मजाच काय वेगळी असते. तर आपण इथं दुसरी बाजू ही पलटी करून 2 ते 3 मिनटासाठी चांगली फ्राय करून घेतलेली आहे. मासे जसे तळतील तसे एका बाजूला तव्याच्या नेऊन ठेवायचे आणि जसे जसे दुसरे मासे असतील ते मधोमध ठेवायचे, म्हणजे जे वरचे मासे असतात तेही कुरकुरीतच राहतात. आता इथं सगळा आपला बांगडा फ्राय करून घेतलेला आहे. मस्त अशी कढीपत्त्याची फोडणी टाकून खायला पण घेतलेला आहे. इथं तयार आहे आपली बांगडा फ्रायची मस्त अशी डिश. अगदी रेस्टॉरंटपेक्षाही एक नंबर झालेली अशी ही बांगडा फ्रायची रेसिपी. तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा. आणि इथं तुम्ही बघू शकताय मस्त असा बांगडा फ्राय, वरून अगदी कुरकुरीत आणि आतमधनं एकदम सॉफ्ट अशी ही बांगडा फ्रायची रेसिपी. तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा. इथं तुम्हाला मी जवळूनही दाखवते, कुरकुरीत अशी वरनं एकदम त्याचं कोटिंग झालेलं आहे आणि आतमधनं एकदम असा हा सॉफ्ट झालेला आहे. अगदी भाताबरोबर किंवा मस्त अशा भाकरीबरोबरही हा बांगडा एक नंबरच लागतो. तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला हेही मला नक्की सांगा.